आणि या क्षणाची मोठी बातमी समोर येते। कोल्हापूरच्या आजारात खरं तर निवृत्त प्राध्यापिकाची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे। डिजिटल अरेस्टची भीती दाखवत 30 लाखांचा गंडा घालण्यात आलाय। फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। क्षणाची मोठी बातमी समोर येते। कोल्हापूरच्या आजऱ्यात एका निवृत्त प्राध्यापिकेची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे। डिजिटल अरेस्टची भीती दाखवत प्राध्यापिकाला खरं तर 30 लाखांचा गंडा घालण्यात आलाय। याबाबत प्राध्यापिकेनं आजरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून याबाबतचा अधिकचा तपास सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।